बातमीपत्रात आता पाहूयात दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जाण्याची घोषणा करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी सोमवारी आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच असल्याचं स्पष्ट केलंय। मी पक्षप्रवेशासंबंधी भाजप नेतृत्वाला विनंती केली होती, पण त्यांच्याकडून अद्याप कोणताही निरोप मिळाला नाही। त्यामुळे मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचाच आमदार आहे। पक्षाने माझा राजीनामा अद्याप मंजूर केलेला नसून स्वतः शरद पवार यांनीही मला आमदारकीचा राजीनामा देण्यास मनाई केली आहे, असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलंय। एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीतून स्वगृही म्हणजेच भाजपात परतण्याची घोषणा केली होती। यासंबंधी त्यांनी एक पत्रकार परिषदही घेतली होती, पण अद्याप त्यांचा भाजप प्रवेश झाला नव्हता। त्यातच एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या एका बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावण्यात आल्यामुळे ते अद्याप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातच असल्याचं स्पष्ट केलं। याविषयी राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असताना एकनाथ खडसेंनी स्वतः समोर येत आपण आजही राष्ट्रवादीचेच आमदार असल्याचं स्पष्ट केलं। एकनाथ खडसे म्हणाले की भाजप पक्षात प्रवेश करण्यासंदर्भात मी पक्षाला विनंती केली होती, पण भाजप पक्षाकडून अद्याप कोणताही निरोप मिळालेला नाही। त्यामुळे मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य अजूनही आहे। तसेच मी माझा सदस्यपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे मी दिला आहे, मात्र तो अद्याप त्यांनी स्वीकारलेला नाही। त्यामुळे अजूनही मी राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार आहे। शरद पवारांनी मला आमदारकीचा राजीनामा देण्यास मनाई केली आहे। अशा स्थितीमध्ये मी आहे, पण मी काही दिवस आणखी भाजप पक्षाची वाट बघेन, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस माझा मूळ पक्ष आहे, तो मी जॉईन करेन आणि उत्साहाने काम करेन। भाजप पक्षात प्रवेश मला पूर्वीपासून करायचा होता, काही कारणे होती ज्याची कारणमीमांसा मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत केली आहे। मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी आपण सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या नेत्यांना सोबत घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय। आम्ही महायुती आणि मवियातील नाराजांना आपल्यासोबत घेणार नाही, त्यांना सोबत घेतल्यास आमच्या इच्छुकांचा प्रश्न उपस्थित होईल, असंही ते म्हणाले। मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला विश्वासात घेऊन आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे ते कुणाला उमेदवारी देणार, ते महाविकास आघाडी आणि महायुतीतील नाराज उमेदवारांना संधी देणार का, असे विविध प्रश्न याविषयी उपस्थित होत आहेत। या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी सोमवारी उपरोक्त भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाजाच्या लाटेवर स्वार होऊन विधानसभेत पोहोचण्याची इच्छा बाळगणाऱ्या मविया आणि महायुती या दोन्ही आघाड्यातील इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे। मनोज जरांगे म्हणाले की निवडणूक लढण्याची इच्छा असणारे अनेक इच्छुक उमेदवार मला येऊन भेटत आहेत, पण मी महायुती आणि महाविकास आघाडीतील कोणत्याही नाराज नेत्यांना आमच्यासोबत घेणार नाही। त्यांना सोबत घेतल्यास आमच्यातील इच्छुकांचा प्रश्न उपस्थित होईल। तूर्त आमचा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला तर उमेदवारांची नावे समाजापुढे ठेवली जातील, त्यानंतर समाजाने योग्य तो निर्णय घ्यावा। आमची एकजूट असल्यामुळे कोणीही कुणाचे पाय खेचणार नाहीत, आमच्याकडे उमेदवारांची कमतरता नाही। भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुरत लुटीविषयी केलेल्या विधानावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ उठले आहे। या प्रकरणी फडणवीस यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली असताना आता इतिहासकार इंद्रजित सावंत यांनीही या मुद्द्यावरून फडणवीस यांना इतिहास न बिघडवण्याचा सल्ला दिला आहे। राजकारण करा पण इतिहास बिघडवू नका, असं फडणवीस यांना उद्देशून ते म्हणाले। राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे। या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर टीकेची झोड उठली असताना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधी माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचं काम केलं। पण त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसने शिवरायांनी सुरत लुटल्याचा खोटा इतिहास शिकवल्याचा दावा केला आणि विरोधकांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर टीकेची झोड उठवली। यामुळे पर्यायाने महायुती सरकारची फसगत झाली। या पार्श्वभूमीवर इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी फडणवीस यांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत एकदा नव्हे तर दोनदा लुटल्याची आठवण करून दिली आहे। देवेंद्र फडणवीस रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले होते की मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळी त्यांच्या सरकारने शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरनं हटवला। काँग्रेस याची माफी मागणार का? तत्पूर्वी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटल्याचं शिकवलं। मुळात शिवरायांनी सुरत लुटलीच नव्हती, उलट सुरत येथील लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला होता। त्यानंतरही काँग्रेसने शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचा इतिहास शिकवला। काँग्रेस याचीही माफी मागणार का, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं। खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला। गेल्या दीड वर्षामध्ये आपण बघाल पुण्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, ज्याला शिक्षणाचा माहेरघर आपण ज्याचा पुण्याला आम्हाला सार्थ अभिमान होता की लोक
देशातून त्यांची मुलं पुण्याला एका विश्वासाच्या नात्याने शिकण्यासाठी पाठवतात. जिथे शिक्षणाचं माहेरघर आहे तिथे आज दुर्दैवाने क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र असं मीडियामध्ये येतं आहे. हे अतिशय दुर्दैवी आणि वेदना देणार आहे. पूर्णपणे प्रशासन आणि महाराष्ट्रातलं गृह मंत्रालय हे कोलॅप्स झालेलं आहे. तुम्ही बघताय महिलांविरोधी ज्या होणाऱ्या घटना आहेत दुर्दैवाने वेदना देणाऱ्या आहेत. सगळ्यांना त्या वाढत चाललेल्या आहेत, कुठेही थांबत नाही आहेत. आणि त्याचबरोबर कोयता गँग असेल, कोयता गँग तर एवढी त्यांची हिंमत झाली आहे की ते पोलिसावर हल्ला करतात. हिट अँड रनच्या केसेस सातत्याने वाढत आहेत. आज तर लालबागला जी घटना झाली ती तर भयानकच आहे. त्यामुळे दुर्दैव आहे की वर्दीची भीती किंवा गृह मंत्रालयाचा जो एक भीती, आदरयुक्त भीती, चुकीची भीती नाही, आदरयुक्त भीती जी असायला पाहिजे ती दुर्दैवाने या गृहमंत्रालयाची महाराष्ट्रात राहिलेली नाही. आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रचंड म्हणजे मला नाही वाटत महाराष्ट्रात इतका गोंधळ कधीच होता जेवढा आज आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीवर केलेल्या विधानावरून सडकून टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे साम्राज्य लयास नेणाऱ्या बाळाजी विश्वनाथ या शेवटच्या पेशव्याचे उत्तराधिकारी आहेत. ते शिवरायांच्या इतिहासाचे मारेकरी असून त्यांना त्यांचे नाव घेण्याचा कोणताही अधिकार नाही असं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी काँग्रेसने शिवरायांनी सुरत लुटल्याचा खोटा इतिहास शिकवल्याचा दावा केला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटल्याचं शिकवलं. मुळात शिवरायांनी सुरत लुटलीच नाही, उलट सुरत येथील लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला. त्यानंतरही काँग्रेसने शिवाजी महाराजांची सुरत लुटल्याचा इतिहास शिकवला. काँग्रेस याची माफी मागणार का असा सवाल त्यांनी केला होता. संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी आयोजित एका पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्या या विधानाचा सडकून समाचार घेतला. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी इतिहास समजून घेतला पाहिजे. भाजपचे हे लोक चिंतन बैठका खूप करतात. एकदा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, त्यांचं शौर्य आणि संघर्ष यावर चिंतन बैठक बोलवावी. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही असं विधान त्यांनी केलं. यावरून त्यांना यासंबंधीचा इतिहास माहीत नसल्याचं सिद्ध होतं. महाराजांनी सुरत का लुटली हे त्यांना माहीत करून घ्यावं. सुरत येथील व्यापारी मंडळ ईस्ट इंडिया कंपनीला स्वतःच्या सुरक्षेसाठी खंडणी देत होतं. त्यांचं हे कृत्य स्वराज्याला विरोधक होतं. त्यामुळे त्यांनी सुरतवर हल्ला केला. हे कार्य त्यांनी राष्ट्र सुरक्षेसाठी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे पुण्याच्या लांडेवाडी भागात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. मुख्यमंत्री आपल्या कुटुंबासह आज श्रावण सोमवारानिमित्त भीमाशंकरच्या दर्शनाला जात होते, पण खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर लांडेवाडी भागात उतरवण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासोबत भीमाशंकर येथे दर्शनासाठी जात आहेत. श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने एकनाथ शिंदे हे श्री क्षेत्र भीमाशंकर येथील पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत. मात्र खराब हवामानामुळे एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर पुण्यातील आंबेगाव परिसरातील लांडेवाडी परिसरात लँड करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या प्रोटोकॉलनुसार त्यांचे हेलिकॉप्टर भीमाशंकर येथे उतरवण्यात येणार होतं. मात्र भीमाशंकर येथे धुके तसेच पाऊस सुरू असल्यामुळे पुण्यातील लांडेवाडीमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. दरम्यान राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात विशेषतः लातूर, हिंगोली या भागांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कळमनुरी तालुक्यातील देवजना गाव पाण्याखाली गेलं आहे. तब्बल 40 शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले होते. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. खरीप हंगामातील पिकांचं पूर्ण नुकसान झालंय. या पावसामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट ओढावलं आहे. गोदावरी नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिट देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आता 5 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. 25,000 कोटी रुपयांच्या या शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर 2020 मध्ये यासंबंधी अजित पवार यांना क्लीन चिट देत पहिल्यांदाच क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. आता या क्लीन चिटला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी होणार आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या जनसन्मान यात्रा काढत आहेत. या निमित्ताने ते राज्यभर दौरा करत असताना त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते.
सध्या विशेष सत्र न्यायाधीश आदिती कदम यांच्या न्यायपीठासमोर शिखर बँक घोटाळ्याची सुनावणी सुरू आहे। याच सुनावणी दरम्यान मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता। मात्र त्या विरोधात 4 याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल झालेत। यामध्ये माणिक भीमराव जाधव यांच्यासह अनिल विश्वासराव गायकवाड, नवनाथ साबळे आणि रामदास शिंदे यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत या 4 स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत। शिखर बँक घोटाळा प्रकरणातील घोटाळा आणि क्लोजर रिपोर्ट प्रकरणाची सुनावणी आता 5 ऑक्टोबरला होणार आहे। जरंडेश्वर, जय अंबिका, जालना, पारनेर, कन्नड, प्रियदर्शनी, पद्मश्री विखे पाटील या सहकारी साखर कारखान्यांनी ही निषेध याचिका दाखल केली होती। मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आता 5 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे। त्यामुळे राज्याचं लक्ष या सुनावणीकडे लागलं आहे। फडणवीस आणि त्यांच्या मिंदे सरकारने शिवरायांचा सन्मान तर केला नाहीच, उलट शिवरायांचा अवमान होत असताना आपली तोंडेही शिवून ठेवली। एकंदरीत छत्रपती शिवरायांचा अवमान प्रकरणात भाजप आणि त्यांच्या बगलबच्च्यांचं ढोंग उघडं पडलंय। त्यांना स्वतःवर गाढव होण्याची वेळ आली आणि त्यांचं ब्रह्मचर्यही निघून गेलं। अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाने राज्य सरकारवर टीका केली आहे। शिवप्रेमींवर कायद्याचा बडगा उगारणारे मिंदे सरकार राज्यात आहे, हे शिवरायांचं राज्य म्हणता येणार नाही। शिवरायांनी महाराष्ट्राला शूर आणि मर्द बनवलं। फडणवीस, मिंदे वगैरे लोकांनी महाराष्ट्राला लाचार, बेईमान, नामर्द बनवण्याचं ठरवलं आहे। शिवरायांचा महाराष्ट्र हा असा नाही। गाढवांनी ब्रह्मचर्यही घालवल्यावर दुसरं काय घडायचं, असं म्हणत ठाकरे गटाने सरकारवर निशाणा साधलाय। त्यांनी पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या माध्यमातून सरकारवर हल्लाबोल केला आहे। एक ब्रह्मचारी गाढवाचे झोंबता गाढवही गेले, ब्रह्मचारीही गेले, झाले तोंड काळे, जगा माझी। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी एका ब्रह्मचार्यांच्या कर्तृत्वाची कथा अत्यंत विडंबनात्मक पद्धतीने सांगितली आहे। हा अभंग रचताना तुकाराम महाराजांना मोदी, फडणवीस, मिंदे, केसरकर, शेलार, अजितदादा अशी भाजपची टोळी दिसत होती काय ते सांगता येणार नाही, पण हेच वर्णन या मंडळींनाही तंतोतंत लागू पडत आहे। महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळून पडताच जनमत तापला आहे आणि जनतेने सरकारविरुद्ध आंदोलन सुरू केलं। मुंबईतील गेटवे ऑफ इंडियासमोर भ्रष्ट आणि शिवद्रोही सरकारला जोडे मारण्याचा कार्यक्रम झाला। लोकशाहीत अशी आंदोलनं होणारच, भारतीय जनता पक्षानेही ती केली आहेत, पण आज त्यांचे सरकार राज्यात असताना त्यांना लोकशाही मार्गाने होणारी ही आंदोलने नकोशी झाली आहेत।